वेगवेगळ्या प्रकारचे फिल्टर कोणकोणते आहेत आणि पाण्याचे विविध स्रोत जे आहेत ते कोणते स्रोत आपल्या शरीरासाठी चांगले आहेत, तर याविषयी आम्ही एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांना शिकवतो. आणि मी जे अक्षरशः डोळ्याने पाहिलं हे आमच्या अभ्यासाचा पुढचा विषय होता. म्हणजे आम्हालाच तो शिकवला जात नाही, एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांनाच तो शिकवला जात नाही, एमडीच्या विद्यार्थ्यांनाच तो शिकवला जात नाही, तर डॉक्टरांना या मशीन विषयी किंवा या पाण्याविषयी माहिती असेल का नाही? शक्यच नाही. जोपर्यंत डॉक्टर हा डेमो पाहणार नाही, जोपर्यंत कोणताही व्यक्ती हा डेमो पाहणार नाही, तोपर्यंत त्याला तुमचं पाणी, जसं सुधीर सर म्हणतात की तुम्हाला काही नाही करायचं, फक्त हे तुमचं पाणी आणि हे माझं पाणी, हे मला माणिक सरांनी दाखवलं. आणि त्याच्यानंतर माझं क्लिक झालं डोक्यामध्ये की हे मशीन मला घरी पाहिजे. आणि माणिक सरांना म्हटलं की माझं त्यावेळी मुलाचं नीट चालू असल्यामुळे मी ते इमिजिएटली डिसिजन घेऊ शकलो नाही. आता मुलगा माझा एमबीबीएस लागला आणि माणिक सरांना मी फोन केला की माणिक सर, मी आता फ्री झालेलो आहे, मी तुमचे पैसे, आपल्याला जे काही मशीन बसवायचे पैसे मी रेडी केलेले आहेत आणि तुम्ही लवकरात लवकर या लातूर येथे माझ्या घरी ही मशीन बसवा. माणिक साहेब त्यावेळेस पंजाब मध्ये होते आणि सर म्हटलं मी पंजाब मध्ये आहे, मला थोडा वेळ लागेल. त्यांची मी 3 महिने वाट पाहिली. पैसे रेडी केल्यानंतर त्यांची मी 3 महिने वाट पाहिली आणि 3 महिन्यानंतर ते माझ्या घरी आले आणि मशीन इन्स्टॉल मला करून दिली. थँक्यू माणिक सर. आणि त्यामुळे 10 डिसेंबर मी ही मशीन इन्स्टॉल केलेली आहे. 10 डिसेंबर पासून मी आणि माझी फॅमिली हेच केंगेन वॉटर पित आहोत. आणि केंगेन वॉटरचे टेस्टिमोनियल्स तर भरपूर आहेत. आणि तुम्हाला एक सिंपल टेस्टिमोनियल जर सांगायचं असेल तर मित्रांनो, माझा भाऊ, छोटा भाऊ इथेच आहे, पाठीमागे बसलेला आहे, राहुल दहिरे. अँड लास्ट इयर मार्च महिन्यामध्ये ही वॉज डायग्नोस्ड विथ ॲडेनोकार्सिनोमा ऑफ जेजुनम म्हणजे छोटा आतडा असतं. आणि छोट्या आतड्याचा ॲडेनोकार्सिनोमा सडनली त्याला डायग्नोज झाला. आणि तो डायग्नोज झाला त्यावेळी 4थ्या स्टेजमध्ये डायग्नोज झाला. त्याचं मुंबईला मोठं ऑपरेशन झालेलं आहे. मागच्या मार्चमध्ये 1 महिना तो ऍडमिट होता. त्याच्यानंतर त्याचे जवळपास 12 किमोथेरपीचे सायकल्स झालेले आहेत. आणि डॉक्टरांनी त्याला सांगितलं की हे जे आहे हा कार्सिनोमा फार डेंजरस आहे आणि हा छोट्या आतड्याचा जो कॅन्सर आहे हा 20 लाखामध्ये फक्त 2 लोकांना होतो. आणि हा डायग्नोज सुद्धा होत नाही, कारण गॅस्ट्रोस्कोप सुद्धा छोट्या आतड्यापर्यंत जात नाही किंवा कोलोनोस्कोप सुद्धा छोट्या आतड्यापर्यंत जात नाही. आणि डायग्नोसिस करणं फार कठीण असतं. आणि त्यामुळे आम्हाला सुद्धा डायग्नोसिस साठी कोल्हापूरमध्ये डायग्नोसिस झालं नाही, आम्हाला मुंबईला जावं लागलं आणि तिथं डायग्नोसिस झालं. आणि तिथे गेल्यानंतर मोठं ऑपरेशन झालं, 12 किमोथेरपीचे सायकल झाले. परंतु त्यामुळे शरीरावर भरपूर परिणाम होऊन वजन 80 किलोचा जिमचा माणूस, जिमला जाणारा माणूस, कधी तंबाखू नाही, दारू नाही, सिगरेट नाही, त्याला कोल्हापूरमध्ये आपल्याला ह्या जे एन्व्हायरमेंटल फॅक्टर जे आपण सगळे पाहिले त्याला सामोरे गेल्यामुळे हा जो कॅन्सर झाला त्याला सामोरे जावं लागलं. आम्ही 8 डिसेंबर पासून त्याला कोल्हापूरमध्ये पाणी चालू केलं. थँक्यू आनंदा लोहार सर आणि त्यांची संपूर्ण टीम, ज्यांनी कोल्हापूरमध्ये अक्षरशः क्रांती केलेली आहे. कोल्हापूरमध्ये केंगेन वॉटर सेंटर चालू करून त्यांनी सर्वांसाठी हे पाणी जे आहे हे उपलब्ध करून दिलं आहे. तुम्ही मशीन जरी घेतली नाही तरी तुम्ही 15 दिवस 1 महिना येऊन पाणी प्या, पाणी तुम्ही स्वतः अनुभवा. आणि त्या गोष्टीमुळे त्या केंगेन वॉटर सेंटर्स मुळे माझा भाऊ जो आहे त्याच्या घराच्या बाजूलाच आपले शिरोळीकर साहेब त्यांचं एक मशीन बसलेलं होतं आणि त्यांनी त्यांच्या मार्फत त्याला पाणी उपलब्ध झालं. आणि तेव्हापासून तो पिण्याचं पाणी स्वतः आणि स्वतःच्या फॅमिलीला देत आहे. तर पाणी 8 डिसेंबर पासून चालू केल्यापासून त्याच्या हेल्थ मध्ये आमूलाग्र बदल झाला. त्याचं वजन वाढायला लागलं आणि 40 किलोचं वजन 50, 52, 55 माझ्यामध्ये आता 55 वजन आहे. 10 ते 15 किलो वजन वाढलेलं आहे. जो काही तो खात आहे ते बऱ्यापैकी पचन होत आहे आणि जे काही किमोथेरपीचे साईड इफेक्ट्स आहेत ते हळूहळू टेपर होत आहेत. सो थँक्यू राहुल. थोडं उभं राहून सगळ्यांना हात कर. So now he is with me. He is here. Rahul समोर ये. Dr. Ganesh Lokhande sir is also here. Please, Dr. Ganesh sir, please come.
तर मित्रांनो, हा जो आजार आहे, माझं तर मत आहे हा कोणालाही झाला नाही पाहिजे, परंतु जरी झाला असेल तरी या आजारापासून तुम्हाला प्रिव्हेन्शन करणं फार फार गरजेचं आहे. आजार होण्याची तुम्ही वाट पाहू दिली नाही पाहिजे. हे अगोदरचे फोटो आहेत, त्यावेळेस तब्येत फारच वीक होती. आता हे जवळपास 15 फेब्रुवारीला हा फोटो काढलेला आहे. 15 फेब्रुवारी नंतर थोडस वेट लॉस झालेला आहे, परंतु स्टील वी आर व्हेरी हॅपी विथ कॅंगेन ऑर्डर. कॅंगेन ऑर्डर मुळे आम्ही हॅपी आहोत. याचा पेट स्कॅन जो आहे 6 मार्चला आम्ही पेट स्कॅन केलेला आहे. 6 मार्चचा पेट स्कॅन कम्प्लिटली नॉर्मल आहे. सो थँक्यू कोल्हापूर टीम. थँक्यू फॉर गिविंग मीन्स providing water available for my brother here in this Kolhapur. ओके, क्रांती जोशी मॅडम आहे तिथे, त्यांच्याकडे ही मशीन अवेलेबल आहे. थँक्यू क्रांती जोशी मॅडम, ज्यांच्या मार्फत याला पाणी अवेलेबल झालेलं आहे. थँक्यू व्हेरी मच. तो दोस्तों, ये लाइव टेस्टिमोनियल है आपके कोल्हापुर का. कैसा लगा? बहुत बढ़िया. तो मैं क्रांति जोशी जी को भी इनवाइट करना चाहूंगा कि आप भी आइए स्टेज पे, क्योंकि तानाजी तांबे ने जो रोपटा लगाया, क्या बोलते हैं उसको, एक छोटा सा पौधा लगाया और पौधे का रूप पहुंचा क्रांति जोशी मैडम के पास, और वहां से अगर पानी पीकर रिकवरी हो रही है तो क्रांति जोशी मैडम को एक ग्रेट थिंग मिलना चाहिए कि नहीं? तो मैं चाहूंगा कि एक बार क्रांति जोशी जी ने जो अपना डिसीजन लिया था और आज उसकी वजह से एक लाइव एग्जांपल हमारे बीच देखने को मिल रहा है, तो मैं चाहूंगा कि तानाजी तांबे जी क्रांति जोशी जी का बुके देकर स्वागत करें कि वो उन्होंने इनिशिएटिव लिया और आज हम यहाँ पर पहुंचे हैं. तो ये भी एक ग्रेट थिंग है, और इसीलिए हम इस कैंगन बिजनेस